वरळीतील अपघातग्रस्त महिला अभिनेते जयवंत वाडकरांची पुतणी आहे। काल वरळी अपघातात कावेरी नाखवांचा मृत्यू झालेला होता। मुलाचा सगळा रेकॉर्ड पोलिसांकडे आहे, तरी मुलगा गायब कसा असं जयवंत वाडकर यांनी म्हटलेलं आहे। वाडकर यांनी यावेळेला टीका केलेली आहे। 2 ते 3 किलोमीटर फरफटत नेलं असं देखील जयवंत वाडकर यांनी म्हटलंय। त्यासोबत मुलगा देशाबाहेर गेलाय का असा संशय असल्याचं जयवंत वाडकरांनी म्हटलंय। जयवंत वाडकर सर आपल्यासोबत आहेत आणि ज्या महिलेचा मृत्यू झाला, कावेरी नाखवा ज्या होत्या त्यांचे ते नातेवाईक आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, तुमचं स्वागत TV9 मराठीमध्ये। काल आपण जर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने जी घटना घडली, ह्या घटना घडली, परंतु अजून देखील आरोपीला जो आहे तो कुठेतरी मुंबई पोलीस असतील किंवा गृह खाता असेल पकडण्यामध्ये अजून तरी अपयशी ठरलेला आहे। काय तुमची यावरती प्रतिक्रिया? त्याचे वडील होते, त्यांना जामीन मिळालाय। आज ड्रायव्हरसाठी 1 दिवसाची कस्टडी मिळाली, पण मुलाचे सगळे रेकॉर्ड तुमच्याकडे आहेत। मुलगा कुठे गेला, कुठे गाडी सोडली, त्यानंतर तो बारमध्ये कुठच्या होता, तिथून आला, तिथे मर्सिडीज गाडी घरी ठेवली, मग ही गाडी घेतली, मग या सगळा रेकॉर्ड तुमच्याकडे आहे, पण तो मुलगा गायब होतो। ह्याचंच मला नवल वाटतं थोडं। तर त्यामुळे मला असं वाटतं की शासनाने काही करून त्याला शोधलंच पाहिजे। मला माहिती नाही, मला असं वाटतं की या सगळ्या गडबडीत तो देशाबाहेर पण गेला असेल, कांट से, पण मला असं वाटतं की सगळे रेकॉर्ड चेक केले पाहिजेत आणि अशा लोकांना मला असं वाटतं ना आमच्या ताब्यात द्यायला पाहिजे, लोकांच्या ताब्यात दिला पाहिजे। कायदा आपण म्हणतो की हातात घ्यायचा नाही, पण असल्या लोकांना असंच, म्हणजे माझा भाऊजी सांगतोय गाडी थांबव, तो टॅक्सी करून मागे गेला, 2 ते 3 किलोमीटर त्या मुलीला घसडवत नेलं। खरंच सांगतो, माझा मुलगा, मी नव्हतो तिथे, पण माझा भाऊ, लहान, हे सगळेजण होते नायर हॉस्पिटलला। त्यांना ज्यावेळी बघायला बोलवलं त्यावेळी ते हादरले। माझ्या एका भावाला ते चक्कर आली, ते बघवत नव्हतं तिथं। इतक्या विकृतपणे करायचं ना, म्हणजे माणूस, आपण अरे उंदीर आला तरी आपण गाडी अची होते आपली गाडी चालवताना। तुम्हाला एक माणूस समोर आहे, समोर बोनटवर दिसतोय, तरी तुम्ही गाडी घेऊन जाता, म्हणजे किती निर्दयी, किती। मला माहिती नाही, तो दारूच्या नशेत असू शकतो, 101% असू शकतो, कारण का त्याला जर 1-1.5 वाजता जर तो त्या बारमधून बाहेर पडलाय, म्हणजे त्याचा असर त्याच्यावर असेल, माहिती नाही। आणखीन ही जी, आणि हा उद्दामपणा, हा मास जो आहे ना पैशाचा, हा कुठेतरी थांबला पाहिजे। कॅमेरामन रवी साखरकर सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।